निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर पठार भागातून एक मोठी बातमी राजकीय संदर्भात। नुकताच हिवरगाव पठारच्या गिरेवाडी येथील आदिवासी कार्यकर्ते रामदास गोंदके यांनी हिवरगाव पठार गावच्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला। यावर मोठं रणकंदन पठार भागात सुरू झालेलं दिसून येत आहे। यातून काँग्रेसला विधानसभेला लागलेलं ग्रहण काही केला संपायचं नाव घेत नाहीये। आजही काँग्रेस पक्षात मोठी नाराजी सुरू आहे। पक्ष नेतृत्व वेळ देत नाही असं सांगून कार्यकर्ते पक्ष संघटनेतून बाहेर पडतायत। काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्यातच संगमनेर शहरासह ग्रामीण भागात देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी वाढलेली दिसते। पक्ष नेतृत्व वेळ देत नाही असं म्हणत थेट राजीनामा अस्त्र कार्यकर्ते उचलत आहेत। असाच काहीसा प्रकार आदिवासींचे नेतृत्व करणारे रामदास गोंदके यांच्याबाबत झालाय। आम्ही थेट रामदास गोंदके यांच्याशी भेटून बातचीत केली आहे, बघूयात। नमस्कार, मी सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यात काँग्रेसला एक प्रकारचं ग्रहण लागलं काय हे समजायला तयार नाही। काही दिवसांपूर्वी हिवरगावचे ग्रामपंचायतचे सदस्य किंवा आदिवासी नेते रामदास गोंदके यांनी राजीनामा दिला आणि सगळ्या प्रसार माध्यमांवर ही न्यूज वाऱ्यासारखी व्हायरल झाली। त्यानंतर अजूनही काही राजीनामे होणार आहेत का? नेमकी कारण काय आहे? या बाबांनी राजीनामा देण्यामागचं कारण काय? कुणावर नाराजी आहे? बाळासाहेब थोरातांवर नाराजी आहे, डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर नाराजी आहे, की आमदार सत्यजित तांबे यांच्यावर नाराजी आहे, की जयश्रीताई यांच्यावर नाराजी आहे? आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया का एवढा घाईघाईने हा निर्णय बाबांनी का घेतलाय। काका नमस्कार। आपण काही दिवसांपूर्वी खऱ्या अर्थानं आपली बातम्या सगळ्या वृत्तपत्रांमधून त्याचबरोबर काही मीडियामधून प्रसारित झाली की आपण राजीनामा दिला, पण आपण हा राजीनामा का दिला हे मात्र कोडं कायम राहिलं। काय कारण आहे का आपण राजीनामा दिला? आमची कामं झाली नाही, त्याच्यामुळे म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे आम्ही 3-2 तो पास नाही झाला, त्याच्यामुळे नरेशातून राहतो। खरं तर ती ग्रामपंचायत जी आहे हिवरगाव पठार ही आपल्याच ताब्यात आहे, म्हणजे काँग्रेसच्याच ताब्यात आहे। मग का असं का बरं का आपलं काम झाले नाही? काँग्रेसच्या ताब्यात आहे, परंतु ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस असं ठरलं होतं का म्हणजे ते पण माझंच होतं। अच्छा, पसंत करतो, परंतु गावच्या लोकांनी किंवा मध्यस्थीने थोडंसं हे केलं, म्हणजे 2.5 वर्ष एका माणसाला द्या सरपंचाच्या पूर्ववलीन म्हणून, त्याला दिल्यानंतर मग 2.5 वर्षांनी तुम्हाला देऊ। अच्छा, असं ठरलं त्यावेळेस। मग मी थोडं आमची बी आदिवासी म्हटलं जाऊ द्या माघार घ्या थोडी, जाऊ द्या 2.5 वर्षांनी काही फरक पडत नाही। 2.5 वर्षानंतर परत मग मी शंकर पाटलांकडे गेलो। 2.5 वर्ष झाल्यानंतर मग म्हटलं 2.5 वर्ष झाले, तर मग ते काय म्हटले, म्हणले तुम्ही काय स्टॅम्प करून घ्या लागत होतं त्या टायमाला। मग ते त्यांनी सोडलं, पण त्यांनी काही स्वतःहून राजीनामा दिला नाही, मला ते काही पद भेटलं नाही, त्यांनी रेषेतून राजीनामा दिला। असं वाटतंय का स्टॅम्प करून घ्यावं म्हणजे अशी कुठली पद्धत नसते, सिस्टम नाही असं? मग असं शंकर पाटील खेमनार यांनी काही उडवाउडवी केली आहे किंवा तुम्हाला मुद्दामून असं काही सांगून त्याला पोचारा फिरवायचं काम केलंय? त्यांचं त्यांना ठाऊक, पण आम्हाला आतापर्यंत 20 वर्षापासून टाळलेलं असेल त्यांनी सगळं हिवरगावमध्ये, म्हणजे 20 वर्ष नेमकी कोणी टाळलं? सगळं गावच्या लोकांनी टाळलं, गावच्या परिसरात। तुमचं स्थानिक नेते जे आहेत समजा शंकर पाटील खेमनार असतील, इंद्रजित पाटील खेमनार, यांच्याबद्दल काही नाराजी नाही? काहीच नाही। कोणाबद्दल नाराजी नाही? गावच्या लोकांमध्ये नाराजी, गावच्या लोकांबद्दल। तुम्ही त्या राजीनामा पत्र आमच्या हाती आलं, त्या राजीनामा पत्रामध्ये देखील म्हटलेलं आहे की माजी मंत्री बाळासाहेब थोरात जे आहेत तर त्यांच्या पीएवर मी नाराज होऊन या ठिकाणी राजीनामा देतोय। ते पीए कोण आहेत म्हणजे? ते भास्कर खेमनार जयरंगे पाटलांनी माझी त्यांच्याकडे विनंती केली होती, बाबा एक आदिवासी वे म्हणून चालत त्याच्यासंग तुम्हाला बोलायचं कामानिमित्त, साहेबांकडून शब्द बोलावा, त्यांची म्हणजे अर्ज केला होता माझ्या नावाने। तर त्यांनी ती भास्कर खेमनारनी 4 महिने झाली त्यांनी काय म्हणजे ती मान्य घेत नाही केलं, म्हणजे मला फोनच नाही केला किंवा त्यांनाही हे केलं नाही। माझ्या याच्यातून मग ढेरंगे पाटलांनी 2-3 महिन्यापूर्वी राजीनामा दिला। त्या त्यागाला म्हणजे जयराम ढेरंगे जे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांनी राजीनामा दिले? दिला, 2 एप्रिलला राजीनामा दिला, 1 एप्रिल। म्हणजे तुमच्या अगोदर जयराम ढेरंगे यांचा पण राजीनामा झालाय? राजीनामा झालेला, मंजूर झाला का नाही नाही मला माहिती। त्याच्यानंतर त्या याला व्हायचा गुन्हे ना, माझं संपर्क झाला नाही, कामही तसेच राहील, त्याच्यामुळे त्या नैराश्यामधून तुम्ही राजीनामा दिलेला आहे। तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल, म्हणजे यांच्यावर तुमचा विश्वास आज आहे का? आहे। आज जे नेतृत्व आहे बाळासाहेब थोरात करत आहेत आणि फार मोठा पराभव या ठिकाणी त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि अशातच अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत, त्यापैकी आता तुमचं बी नाव घेतलं जाते।
तसं काही नाही, मी नाही सोडलं. थोरात साहेबांना सोडणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार. परंतु मग हे असे कामं नाही झाले तर मग तुमचे जे कार्यकर्ते असतील तुमच्या खालचे ते नाराज होतील ना? हा, नाराज होतील ते मान्य आहे, परंतु पण आता विलाज नाही, काही करायला पाहिजे त्यांनी त्याचा. काही तुम्हाला राजीनामा दिल्यानंतर बाकी काही पक्षांकडून काही ऑफर, काही कार्यकर्ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असंही कळलंय. काय आहे दुसऱ्या पक्षात जाण्याचा विषय, त्यांना काही सांगितलंय? नाही, काहीच नाही. दुसऱ्या पक्षात जायचं नाही, दुसऱ्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते आले नाही. नामदार साहेबांचे PN बाणसाहेब आणि चव्हाण चौघजण माझी भेट देण्यासाठी आले होते. हे थोरात साहेबांचे कार्यकर्ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते या राजीनाम्यानंतर. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? कामाचं निवेदन दिलं त्यांना, म्हणलं तुम्ही तुमचा ठराव आहे, आमचा आदिवासींचा अडचण आहे रस्ते, ते काम पहिल्या कारागिरीचे कांबळ्यांचे ज्यावेळेस याचं काम महावितरणाला आपल्याला त्याच्याकडे कोणी आतापर्यंत लक्षच नाही दिलं. वारंवार आम्ही साकोच्या घटनेत त्यांना बी आम्ही दिलेले, म्हणजे सांगितलं त्यांना आज करू उद्या करू असंच टाळत गेले ते आम्हाला. आता हे 4 कार्यकर्ते जे आहेत तुमच्याकडे आलेले होते, साहेबांचे शिष्टमंडळ तुम्हाला भेटण्यासाठी आले होते, परंतु थोरात साहेबांनी काही तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली का, किंवा तुम्ही त्यांच्याजवळ थोरात साहेबांशी बोलण्यासाठी इच्छा व्यक्त केली का, की थोरात साहेब भेटले तुम्हाला की बोलले? थोरात साहेब फोन केला होता त्यांनी, तर मी ते 5 ते 8 तारखेपर्यंत, आता माझी पेरणीची कामं चालू असल्यामुळे ना 5 ते 8 तारखेपर्यंत मी त्यांना भेटणार आहे. 5 ते 8 तारखेच्या दरम्यान तुम्ही त्यांना भेटणार आहे, तुमची नाराजी कळवणार आहे. हा, नाराजी. आणि त्यांनी नाराजी दूर केल्यानंतर मग पुन्हा परत सक्रिय राहणार काँग्रेसमध्ये. हे होते बाबा हिवरगाव पठार ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि आदिवासींचा मोठा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्याजवळ आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट ते घेण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. भेटीसाठी बोलवलं, एक शिष्टमंडळ त्यांच्याकडं नाराजी दूर करण्यासाठी पाठवलं होतं. याच्यातून असं दिसतंय की बाबा पण आता बोलतायत की मी आता काँग्रेसमध्ये एकनिष्ठपणे काम करतो, याच्या आधी मी एकनिष्ठ होतो आणि भविष्यात पण राहणार आहे. म्हणजे त्यांनी पक्षांतर करण्याचा किंवा पक्ष बदल करण्याचा कुठलाही प्रकारचा या ठिकाणी सांगत नाही आहेत. म्हणजे ते आजही काँग्रेसमध्ये एकनिष्ठ आहे आणि बाळासाहेब थोरातांना लवकरच भेटणार आहे. राजसत्ता न्यूजसाठी मी सहदेव जाधव, सापूर. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी सेंटर, राहाता. हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र. कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324.